जय श्रीराम. तुम्हा सगळ्या लोकांना अधिक मासाच्या शुभेच्छा आणि तुमच्या सगळ्या लोकांना माहिती असेलच, की 17 मे पासून जो अधिक मास सुरू झाला आहे, तो 15 जूनपर्यंत आहे. अधिक मास हा 3 वर्षानंतर एकदा येतो, कारण प्रत्येक वर्षी सूर्याच्या नुसार असणारं कॅलेंडर आणि आपल्या भारतीयांच्या चंद्राच्या नुसार असलेल्या कॅलेंडरमध्ये 11 दिवसांचा फरक असतो आणि हा 3 वर्षांचा जो कालावधी असतो, याच्यात हे 33 दिवसाचा डिफरन्स हा भरून काढण्याकरता एक ॲडिशनल मंथ घेतात. त्याला आपण अधिक मास म्हणतो. याच अधिक मासाला पुरुषोत्तम मास, मलमास, धोंडा मास देखील म्हणतात. अधिक मास हा आपल्या हिंदू धर्मीयांसाठी सगळ्यात जास्त पुण्याचा किंवा चांगला मास मानला जातो, महिना मानला जातो, की ज्याच्यामध्ये लोकं जास्तीत जास्त पुण्याची कामं करतात. ज्या लोकांना प्रत्येक वर्षी कदाचित जमलंच नसेल, तर अशा सगळ्या लोकांसाठी हा मास असतो, ज्याच्यामध्ये लोकं आपल्या जीवनासाठी लागणाऱ्या, आनंदासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी ज्या आपण प्रेमाने, आनंदाने करू शकतो, ज्याच्यामध्ये आपण पुण्याची कामं जास्त करू शकतो, अशा कामांसाठी हा अधिक महिना आहे. यावेळेला लोकं भगवद्गीतेचं वाचन करतात किंवा श्रवण करतात. श्री श्रीमद भगवद्गीता याचं वाचन, श्रवण आणि भागवत पुराणाचं देखील वाचन किंवा श्रवण करतात. बरीचशी लोकं या पूर्ण महिन्यामध्ये उपवास करतात. आता काही लोकं 12 पदार्थांचा उपवास करतात प्रत्येक दिवशी. काही लोकं 15 दिवसातून एकदा करतात, काही लोकं आठवड्यातून एकदा करतात. कमीत कमी आठवड्यातून एकदा तरी हा उपवास करावा, ज्यामध्ये सकाळी 7 पासून संध्याकाळी 7 पर्यंत खाणे आणि नंतर संध्याकाळी 7 पासून दुसऱ्या दिवशी सकाळी 7 पर्यंत काही न खाणे, अशा प्रकारचा उपवास असतो. पण हा उपवास शारीरिक असताना देखील म्हणजे मनावरती कंट्रोल ठेवण्याकरता असतो आणि त्याचबरोबर आपल्या मनात देखील चांगले विचार यावेत, यासाठी देखील हा उपवास करावा. या महिन्यामध्ये लोकं श्रीविष्णूच्या नावाचा जप करतात किंवा त्याची भक्ती करतात. लोकं श्रीकृष्णाबरोबरच म्हणजे श्रीविष्णूंची जी रूप आहेत, श्रीकृष्ण, श्रीराम यांच्या नावाचा जप करतात. तुम्हा सगळ्या लोकांना माहिती असेलच, की या अधिक मासामध्ये लोकं ज्याला पुरुषोत्तम मास म्हणतात किंवा मलमास देखील म्हणतात, ज्याच्यामध्ये सूर्य हा एका राशीतून दुसऱ्या राशीत जात नाही आणि धोंडामास का? तर यावेळेला लोकं आपल्या जावयांना स्वतःच्या मुलीबरोबर बोलवतात आणि त्यावेळेला त्यांना गोडधोड खायला घालून, त्यांची पूजा करून त्यांना दान देण्याचं काम करतात. या महिन्यामध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारचं दान देऊ शकता. तुम्ही अन्नदान देऊ शकता, वस्त्रदान देऊ शकतात. गरीब लोकांसाठी म्हणजे जे लोकं अगदीच गरीब आहेत, यांच्यासाठी तुम्ही समजा कोणी आजारी असतील, तर तुम्ही हॉस्पिटलमध्ये त्यांच्या दवाखान्याचा खर्च करू शकता. गरीब मुलांसाठी तुम्ही त्यांच्या शाळेच्या फी देऊ शकता. म्हणजे तुम्हाला जे जमेल ते तुम्ही करू शकता. तुम्ही रोज केलं या महिन्यात तर चांगलंच आहे आणि नसेल जमलं तर आठवड्यातून एकदा तरी करायला हरकतच नाही. आणि काहीच नसेल जमत तर कोणासाठी तरी चांगला आपला अर्ध्या तासाचा किंवा 1 तासाचा क्वालिटी टाईम देऊन त्यांच्याबरोबर गप्पा मारणं, त्यांना आनंदी ठेवणं, एवढं तरी आपण निश्चितपणे करू शकतो. आता आपण आज श्रीमद भगवद्गीतेचा जो 3रा अध्याय ज्याला कर्मयोग देखील म्हणतात, याचा आपण सारांश समजून घेणार आहोत आणि हा मराठीमधून असणारा सारांश आहे. याच्यामध्ये कुठच्याही प्रकारचा श्लोक वाचला जाणार नाही, फक्त याचा सारांश आहे. पण त्याच्या अगोदर आपण गीतेच्या 18 नावांचं 18 जी नावं आहेत, त्याचं आपण एकदा वाचन करूया आणि तुम्ही त्याचं श्रवण करू शकता किंवा माझ्यामधून बोलू देखील शकता. गीता, गंगा, गायत्री, सीता, सत्या, सरस्वती, ब्रह्मविद्या, ब्रह्मवल्ली, त्रिसंध्या, मुक्तगेहिनी, अर्धमात्रा, चिरानंदा, भवग्नी भवनाशिनी, वेदत्रयी परा अनंता, तत्वार्थ ज्ञानमंजिरी. अशी तुम्ही गीतेची 18 नावं जरी म्हटले, तरी तुम्ही
ह्यापैकी कुठचे काम जे तुम्ही कराल, जे तुम्ही साधना कराल, त्याचं फळ तुम्हाला मिळेल असं भगवंताने स्वतः सांगितलेलंच आहे. आता ही जी भगवद्गीता आहे, ज्याच्यामध्ये आपण सगळ्या लोकांना माहिती असेल की 18 अध्याय आहेत आणि या 18 अध्यायामध्ये भगवंताने आपल्याला हेच सांगितलेलं आहे, की त्याच्यामध्ये त्यांनी 3 भाग केलेले आहेत. एक कर्मयोग, नंतर ज्ञानयोग आणि हे भक्तियोग असे 3 भाग आहेत. कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोग आणि हे भगवद्गीतेमध्ये 700 श्लोकांनी समजावून सांगितलेले आहेत. तर अशा 18 अध्यायांपैकी जो 3रा अध्याय त्याचा आपण सारांश समजणार आहोत आणि त्या 3ऱ्या अध्यायालाच कर्मयोग देखील म्हणतात. आता कर्मयोग म्हणजे काय असतं, की कोणत्याही व्यक्तीने निष्काम भावाने फळाची अपेक्षा न करता कर्म करावे. प्रत्येकाने आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडावे आणि कर्माशिवाय जीवन शक्यच होणार नाही. म्हणजे कर्म हे आपल्याला करावंच लागणार आहे. कर्म टाळून केवळ ध्यान किंवा संन्यासाने मोक्ष मिळत नाही, तर आपल्याला हे कर्म करणं आवश्यकच आहे. कर्म करताना अहंकार, लोभ, आसक्ती टाळावी. म्हणजे आपण जेव्हा कर्म करतो, तेव्हा ते कर्माबद्दलची आसक्ती नसावी, त्याच्याबद्दलचा अहंकार नसावा, त्याच्याबद्दलचा लोभ नसावा, म्हणजे त्याच्या फळाची देखील अपेक्षा नसावी. आणि जे आपल्याला फळ मिळेल ते आपण ईश्वराला द्यावे. म्हणजे हे जे फळ आहे, हे त्याने दिलेले आपल्याला कर्माचं फळ आहे, पण ते त्यालाच अर्पण करावं. आणि हे केल्यानं होतं काय? तर हे केल्याने आपलं मन शुद्ध राहतं. म्हणजे आपल्या कर्माचं जे फळ आहे, ते ईश्वराला दिल्यानं आपलं मन शुद्ध राहतं. आणि कोणत्याही कर्मामध्ये सगळ्यात चांगलं कर्म किंवा शुद्ध कर्म समाजाच्या सेवेसाठी केलेलं असतं किंवा समाजाच्या कल्याणासाठी जे केलेलं असतं, तेच कर्म खरं कर्म आहे आणि तेच कर्म सगळ्यात शुद्ध कर्म आहे. योग्य कर्माने मन आपलं स्थिर राहतं आणि आपल्याला आत्मज्ञानाची प्राप्ती होते. सगळे लोक मन स्थिर करण्याकरता नेहमीच विचार करत असतो. पण हे केव्हा होऊ शकतो? जेव्हा आपण चांगलं कर्म करतो तेव्हा. जेव्हा आपण लोकांच्या भल्यासाठी काम करतो तेव्हा. अशा प्रकारे आपण जेव्हा कार्य करतो, तेव्हा आपल्याला ज्ञानाची पण प्राप्ती होते, आत्मज्ञान. इतर धर्मांपेक्षा स्वतःचा धर्म हा त्याच्याप्रमाणेच काम करावं. आता धर्म म्हणजे इथे कोणी हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन वगैरे अशा गोष्टींची डिस्कशन नाही, तर इथे तुमचं जे काम आहे, तुमचं जे कर्तव्य आहे, ते म्हणजेच तुमचा धर्म. म्हणजे विद्यार्थ्याचं कर्तव्य अभ्यास करणं, म्हणजे तोच त्याचा धर्म झाला. शिक्षकाचं कर्तव्य म्हणजे मुलांना चांगलं शिकवणं, हाच त्याचा धर्म झाला. आई-वडिलांनी आपल्या मुलांचं पालन-पोषण व्यवस्थित करावं, त्यांच्यावरती चांगले संस्कार करावेत, हे त्यांचं कर्तव्य आहे. तर हाच त्यांचा धर्म आहे. अशा प्रकारे प्रत्येक मनुष्याचा त्याच्यानुसार जो धर्म आहे, हा धर्मच सगळ्यात मोठा आहे आणि त्यांनी ते आपल्या धर्मानुसार त्याची कर्तव्य करतच राहावीत. आणि प्रत्येक कर्मयोगी व्यक्ती नेहमी यश आणि अपयश मिळवताना देखील समभाग ठेवतो. म्हणजे समभाव ठेवताना त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारे अगदी खूप यश मिळा म्हणजे हुरळून जाणं आणि अपयश मिळा म्हणजे अगदी फार दुःखी गोष्ट होणं, असं त्याचं कधीच होत नसतं. आणि हाच कर्मयोग भक्ती, ज्ञान आणि मोक्षाचा मार्ग आपल्याला खुला करतो. म्हणून सगळ्यात श्रेष्ठ मार्ग आहे कर्मयोग. तर आपण जर 4 वेळा त्याला सारांश जर म्हटलं तर कर्म करा, फळाची अपेक्षा ठेवू नका. निस्वार्थीपणाने कर्म करा आणि निस्वार्थीपणे आपलं जगणं कंटिन्यू करा. सगळ्यांशी नेहमी सुखात आणि दुःखात देखील आपण समभावाने राहावं. आपल्या त्यावेळेला तोल ढळू नये आणि योग्य कर्मातूनच आपल्याला मोक्षाचा मार्ग मिळणार आहे, हे आपल्याला लक्षात असलं. तर आता या कर्मयोगाच्या सारांशामधून तुम्हाला काही गोष्टी डेफिनेटली समजल्या असतीलच. आता आपण श्रीरामाचा आणि श्रीविष्णूच्या नावाचा जप करूया 1 मिनिटापुरतं. प्रथम श्रीरामाच्या नावाचा जप करूया. श्रीराम 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 श्रीराम. आता आपण श्रीकृष्णाच्या नावाचा जप करूया. ओम श्री विष्णुवे नमः. विष्णूच्या नावाचा जप करूया. ओम श्री विष्णुवे नमः. ओम श्री विष्णुवे नमः.
ओम श्री विष्णुवे नमः. ओम श्री विष्णुवे नमः. ओम श्री विष्णुवे नमः. ओम श्री विष्णुवे नमः. ओम श्री विष्णुवे नमः. ओम श्री विष्णुवे नमः. ओम श्री विष्णुवे नमः. ओम श्री विष्णुवे नमः. ओम श्री विष्णुवे नमः. आता आपण श्रीकृष्णाच्या नावाचा जप करूया. ओम श्री कृष्णाय वासुदेवाय नमः. 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 पुन्हा एकदा तुम्हाला अधिक मासाच्या शुभेच्छा. आणि आजचा जो गीतेचा तिसरा अध्याय म्हणजे कर्मयोगाचा जो सिद्धांत, याच्या आपण जो संक्षिप्त सारांश आपण डिस्कस केला किंवा समजून घेतला, त्याचं तुम्ही श्रवण केल्याबद्दल तुमचं धन्यवाद. तुमचा उर्वरित दिवस हा असाच आनंदाचा, सुखाचा आणि आरोग्यपूर्ण जावं, हीच त्या श्रीरामचरणी, श्री विष्णूचरणी आणि श्रीकृष्णचरणी इच्छा व्यक्त करतो आणि ते थांबवतो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीकृष्ण, जय श्रीकृष्ण, जय श्रीकृष्ण.